नवी मुंबईमध्ये ह्याच्या रेसिडेन्सीमध्ये मध्यरात्री आग लागलेली आहे। आपण पाहतो की या आगीमध्ये आतापर्यंत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर 10 जण हे गंभीर जखमी झालेले आहेत। आपण पाहतोय की माजी खासदार संजू नाईक हे देखील सध्या सोसायटीमध्ये आलेले आहेत, ते देखील नागरिकांची विचारपूस करत आहे। खरं तर सर आपलं टीव्ही 9 मध्ये सर स्वागत आहे। आम्ही पाहतोय की आपण मगापासून अर्ध्या तासापासून या नागरिकांशी संवाद साधताय। काय सध्या माहिती काय प्राप्त झाली? खरं म्हणजे दिवाळी हा एक आनंदाचा उत्साहाचा असा सण असतो, परंतु कधी कधी तो सण लोकांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो। आज महात्मा गांधी कॉम्प्लेक्स याच्यामध्ये रहेजा टॉवर हा एक प्रसिद्ध असा इथे रहिवासी संकुल आहे आणि दुर्दैवानं वरच्या मजल्यावर असं सांगतात, आता असं माहित नाही नक्की, परंतु शॉर्ट सर्किट झालं आणि काहीतरी आग लागली, कपड्याला लागलं आणि मग 3 मजले 11, 12 आणि 13 या 3 मजल्यांना आगीने रौद्र धूप धारण केलं आणि वरच्या मजल्यावरच्या लोकांचं गुदमरून मृत्यू झालेला आहे। त्यांनी खरं म्हणजे बाहेर यायला पाहिजे। 11व्या मजल्यावरची लोक बाहेर आली आणि टेरेसवरती गेली, ते वाचले आणि 12वरच्या त्यांना वाटलं की आग आत येणार नाही। तर अशा वेळेस थोडस माणसांनी आपली सत्सविक बुद्धीचा वापर केला तर माणूस जगतो, परंतु दुर्दैवानं त्यांना तसं जाणवलं नाही। ते आतमध्ये राहिले आणि धूर इतका झाला की त्यांना श्वासोश्वास झाला नाही आणि कोंडून त्या ठिकाणी गुदमरून मृत्यू झाला। ही दुर्दैवी बाब आहे। पोलीस आणि संबंधित सर्व लोक, फायर ब्रिगेड यांनी त्वरित येऊन त्यांना ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या केल्या, परंतु शेवटी तिथपर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला। काही लोक त्या ठिकाणी जखमी आहेत, काही लोकांना भाजलेला आहे। परंतु अशी घटना टाळण्यासाठी आपण सर्वांनीच सतर्क राहिलं पाहिजे, कारण दिवाळीमध्ये ह्या घटना जनरली आपण बघतो की दिवाळीमध्ये आपण लाइटिंग करतो, फटाके असतात, त्याच्यातून आनंद घेण्याचा एकंदरीत वातावरणामध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात आणि असं दुर्दैवी मृत्यू होतो। आम्ही सर्व संवेदना या लोकांच्या बरोबर, कारण या भागातले सर्व लोक एक सुशिक्षित, समजूतदार आणि खूप जुनी लोक आहेत, 20, 22, 25 वर्षापासून राहतात। तर पुढचं जे काही गोष्ट आहे ती जिथे महानगरपालिका असेल तिथे महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि फायर ब्रिगेड हे तिघांचा समन्वयाने कसं त्यांना मदत होईल असा आमचा प्रयत्न राहील। आमचे प्रकाश भाऊ मोरे नगरसेवक हे सुद्धा कालपासून या संदर्भामध्ये सातत्यानं त्यांच्या संपर्कात आणि सहकार्यामध्ये आहेत। ही सर्व मंडळी यांना कसं सहकार्य करेल असं आम्ही या ठिकाणी बघू। तर खरं तर आपण पाहतोय की एका 6 वर्षा मुलीचा देखील या ठिकाणी होरपळून मृत्यू झालेला आहे। फारच दुर्दैवी आणि मनाला यातना देणारी घटना आहे की तेच की आज अशा आनंदाच्या क्षणांमध्ये असं दुर्दैवी घटना होणं आणि एक छोटीशी मुलीचा मृत्यू अशा पद्धतीने होणं किंवा कोणाचाही मृत्यू होणं हा नक्कीच वेदनादायी आहे। सर्वांनी या संदर्भात काळजी घेतली पाहिजे असं नक्कीच मला या ठिकाणी सांगायचं वाटतं। धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत हे होते माजी खासदार संजू नाईक यांचं असं देखील म्हणणं आहे की जी घटना घडलेली आहे ती खरं तर ती दुर्दैवी अशी जी प्रतिक्रिया आहे ती सध्या त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन राजेंद्र सह मी रवी कराड, टीव्ही 9 मराठी, वाशी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।